नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज स्वामी महाराज यांचा प्रकट दिन सगळीकडे साजरा केला जातोय. स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावानं या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात. स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील प्रकट दिनानिमित्त महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत असते. परंतु प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये प्रेम आणि आदराचं स्थान मिळवणारे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले, कुठून आले, या सगळ्यांबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. आपण ज्यांची मनोभावे भक्ती करतो ते आपले स्वामी कसे प्रकट झाले याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाची रंजक कथा आणि त्यातली तथ्य सांगणार आहोत. तर मग मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. श्री स्वामी समर्थ प्रकट होण्याची माहिती सांगणारं कुठलंही अधिकृत दस्तऐवज नाही, पण याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार असं मानलं जातं की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 24 किलोमीटर अंतरावरती असलेल्या छेलीखेडा गावाच्या एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरामध्ये 1856 मध्ये त्यांचं दर्शन झालं. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार यावर्षी 31 मार्च सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातोय. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले. या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. तेथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले ते खंडोबा मंदिरामध्ये स्थानापन्न झाले. या ठिकाणाच्या मुक्कामानंतर त्यांनी अनेक चमत्कार केले. विशेषतः म्हणजे त्यांनी कोणताही कधीच फरक केला नाही. आपल्या मुक्कामामध्ये त्यांनी सर्वांना सांगितलं की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहेत. त्यांचं गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे. त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा आणि चोळप्पा यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर ते तिथून स्वामी समर्थांची संपूर्ण देशाचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये ते सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले. अशी कथा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज विविध ठिकाणी यांनी 400 वर्ष तपश्चर्या केली. सन 1458 मध्ये नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेनिमित्त कर्दळीच्या वनामध्ये ते गायब झाले. अशी एक प्रचलित कथा आहे की या जंगलामध्ये स्वामी समर्थ 300 वर्ष समाधी अवस्थेमध्ये होते. दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती एक कुंड तयार केलं. एके दिवशी लाकूड तोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावरती जोरात वार केला तेव्हा त्याला रक्त दिसलं आणि एक वृद्ध योगी ध्यानामध्ये मग्न दिसला. लाकूड तोड्या त्याच्यासमोर नतमस्तक झाला आणि क्षमा मागू लागला. त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्याला, ही तुझी चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचं म्हटलं. त्यानंतर नवीन स्वरूपामध्ये ते 1856 ते 30 एप्रिल 1878 पर्यंत अक्कलकोट इथे राहिले. त्यांनी आयुष्याची शेवटची 22 वर्ष तिथे घालवली. त्यांची शेवटची वर्ष एका वटवृक्षाखाली त्यांनी घालवली, जिथे त्यांनी वयाच्या 600व्या वर्षी महासमाधी घेतली. असं म्हटलं जातं की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा 2 भागामध्ये विलीन झाला. एक भाग वटवृक्षामध्ये विलीन झाला, जो आता त्यांची समाधी म्हणून पूजेला जातो, आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला. श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या स्वरूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या रूपामध्ये दर्शन दिलंय. ज्या रूपामध्ये ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देतात. काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली, काहींनी श्री भगवान विष्णू, तर काहींनी भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवलंय. प्रत्येक अडचणीमध्ये, संकटामध्ये श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडनं अनेक वेळा सांगितले गेलेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटामध्ये साथ देतं. तर मग स्वामी भक्तांनो,
अशा पद्धतीनं स्वामींच्या प्रकट दिनाची ही रंजक कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.